रद्दीतून सिद्धी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती तुषार आवताडे यांनी दिली आहे। पूरग्रस्तांना आणि 2 वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या बेघर व गरीब लोकांना दिवाळीचा आनंद साजरा करता यावा या हेतूने रद्दीतून सिद्धी ही अनोखी संकल्पना राबवण्यात येत असल्याची माहिती तुषार आवताडे यांनी दिली। यंदाच्या वर्षी सोलापूर शहरातील नागरिक आपल्या घरातील वृत्तपत्राची रद्दी किंवा विना वापरण्यायोग्य वस्तू, साहित्य आणि फराळ अर्थातच विविध प्रकारचे लाडू, चिवडा, करंजी, अनारसे या उपक्रमासाठी रविवार दिनांक 19 ऑक्टोबर पर्यंत देऊ शकतात। जमा झालेली रद्दी, साहित्य किंवा वस्तू विकून आलेल्या रकमेतून बेघर आणि गरीब लोकांची दिवाळी आनंदात साजरी करून त्यांनाही दिवाळीचा मनसोक्त आनंद देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। यावेळी तुषार आवताडे, विजय मोटे, शैलेश अहिवळे आदी उपस्थित होते। गेल्या 5 वर्षापासून सोलापूर शहरामध्ये रद्दीतून सिद्धी ही अनोखी संकल्पना आपल्या सोलापूरकरांच्या सहकार्याने सजग युवक सोलापुरातील राबवत आहेत। यामध्ये जे वंचित आहेत, जे गरीब आहेत, ज्यांचं हातावरचं पोट आहे, अशा कुटुंबांना दिवाळीमध्ये मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या घरामध्ये दीपावलीचा दिवा, लाडू, करंजी, चिवडा, अनारसे यासारखे दीपावलीचे पदार्थ देऊन आणि त्यांच्या लहान मुलांना कपडे देऊन ही अनोखी संकल्पना गेल्या 5 वर्षापासून आम्ही राबवत आहोत। सोलापूरकरांनी रद्दी दिल्यानंतर त्या रद्दी विकून त्या रद्दीच्या माध्यमातून जे पैसे येत आहेत त्यातून ही संकल्पना अनोखी आम्ही राबवतोय। यामध्ये शैलेश अहिवळे, विजय मोटे, राहुल स्वामी, अभिषेक सूळ, हर्षदास सोलनकर यासारखे सजग युवक आमच्या माध्यमातून हे सर्व करत आहेत। यासाठी सर्व सोलापूरकरांनी ज्या पद्धतीने गेल्या 5 वर्षांमध्ये योगदान दिलेलं आहे त्याच पद्धतीने यावर्षी देखील सर्व सोलापूरकर या अनोख्या संकल्पनेला योगदान देतील असा विश्वास वाटतो।